Hi friends, how are you? I think you may be fine. Just I have given you one assignment on our second pro section on saying please. I think you may think over it. तुम्ही त्याच्याबद्दल विचार केला असेल, त्याच्यावर लिखाण केलं असेल. असो, आपण अगोदर ते टेक्स्ट वाचूया. कारण अजून कदाचित तुम्ही वाचलं असेल पण डोक्यावरून गेलं असेल. ओके, सो on saying please we have a text of A.G. Gardiner on page number 14. आता काल आपण याविषयी बोललो होतो. इट इज अबाउट courtesy, good manners. I think we discussed on the title. It was about on saying please. So here is some information or some events on saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift. The other morning, एक दिवशी एक तो लिफ्टमॅन असतो ना शहरातला, तो काय करतो, थोड्याशा एका ओघावानं किंवा संतापाने एका व्यक्तीला काय करतो, तो ढकलतो जोरात लिफ्टमधून किंवा जोराचा बाहेर फेकतो. अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स, वॉज अनडाऊटेडली इन द रॉंग. आणि जो त्याने जे कृत्य केलं ते कसं होतं, अगदी बरोबर नव्हतं, शोभणारं नव्हतं, पण त्याने संतापमध्ये त्या माणसाला ओढलं, बाहेर काढलं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे काय, ते म्हणजे प्लीज तो बोलला नव्हता. द कंप्लेंट एंट्रिंग द लिफ्ट सेड टॉप. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. आणि त्याची कंप्लेंट काय होती की जो व्यक्ती होता लिफ्टमॅन काय बोलला होता त्याला की टॉप, ही जस्ट से टॉप, पण त्याला अपेक्षा काय होती, टॉप प्लीज, मला वरच्या मधल्यावर जायचे कृपया, असं बोललं नाही, त्याला राग आला थोडक्यात. अँड धिस concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. एवढीशी गोष्ट त्याला ती रुतली नाही, त्याने त्या व्यक्तीला हरल्ड केलं, त्याला थोडक्यात ढकललं त्या लिफ्टमधून. This of course was carrying a comment on manner too far. आणि खरीच ही गोष्ट कशी आहे, एक मॅनर्सची गोष्ट मित्रांनो, की व्यक्तीने कसं बोलायला पाहिजे किंवा कसं चालायला पाहिजे, आणि समोरच्याने ठरवलं पाहिजे की आपण त्याला रिॲक्ट कसं केलं पाहिजे. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर्स टू फार. डिसकोर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. आणि खरं पाहिलं तर डिसकोर्टसी, असभ्य वर्तन जे असतं ते काही एखादे कायदेशीर गुन्हा आहे असं पण नाही. And it does not excuse assault and battery. आणि असा जो व्यक्ती वागतो त्याच्याकडनं ही अपेक्षा नसते कोणती, assault and battery means an attack which includes not only threats but also the actual use of violence. की खरंच तो ती एक प्रकारचे आघात करतोय का किंवा विध्वंस करतोय का, अशी त्याच्याकडनं अपेक्षा नसते. आता पहा पुढचं उदाहरण. इफ अ ब्रगलर ब्रेक्स इन टू माय हाऊस. एखादा चोर असेल आणि लेखक म्हणतो की त्याने माझ्या घरात प्रवेश केला चोरी करण्याच्या उद्देशानं. अँड आय नॉक हिम डाऊन. आणि मी त्याला मारलं किंवा त्याला पकडलं. द लॉ विल ॲक्विट मी. कायदा काय करेन, माझ्यासोबत राहील. ॲक्विट मी, मला निर्दोष सोडेल. ॲक्विट करणे म्हणजे निर्दोष सोडणं. अँड इफ आय एम फिजिकली असल्टेड. आणि जर मी फिजिकली त्याच्यावर वार केला, इट विल परमिट मी टू रिटेलिएट विथ रिजनेबल व्हायलन्स. त्याने जर माझा हल्ला केला तर मला सुद्धा त्याला विरोध करण्याचा अधिकार आहे. रिटेलिएट मीन्स त्याच्यावर प्रहार करण्याचा, त्याच्यावर सूड उगवण्याचा अधिकार आहे.
against bad manner, or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. जरी तो लिगली पनिशेबल ऑफेन्स नसेल, ती घटना नसेल, मी त्याच्यावर मी अटॅक करू शकतोच. And our sympathy with the lip man, we must admit that the law is reasonable. कदाचित आपल्याला त्या लिपमॅन बद्दलही कदाचित सहानुभूती असेल, पण कायदा काय म्हणतो? त्या ठिकाणी कायदा हा लागू होत नाही. It would never do if we were at liberty to box people's ear. It would never do if we were at liberty. एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आपण गदा आणली, त्याला सांगितलं नाही तू हे बोल, तू हे कर, आपण तसं करू शकत नाही. Because we did not like their behavior or the tone of their voices. जरी ते आपल्याला काही त्याच्या गोष्टी आवडत नसतील, आता पहा कोणत्या कोणत्या गोष्टी, त्याची वागणूक आवडत नसेल किंवा त्याच्या बोलण्याची पद्धत आवडत नसेल, द टोन ऑफ देअर व्हॉइसेस और द स्कॉल ऑन देअर फेसेस, किंवा पडलेला चेहरा. स्कॉल करणे म्हणजे थोडक्यात चेहऱ्यावर आऱ्या पडणे, थोडक्यात चेहरा पडलेला असणे. आपण त्यांना फोर्स करू शकत नाही, चेहरा ठेव, हसरा ठेव, समाधान बोल. वी कांट फोर्स. आवर फेस वुड नेव्हर बी आयडियल. आणि अशा वेळेस समोरचा व्यक्ती कसाही बोलला किंवा त्या बोलण्याची पद्धत असेल, आपली जी फिस्ट आहे, आपली मुठी आहे, आपण तिला फ्री करू शकत नाही किंवा तिला आपण त्याच्यावर आघात करू शकत नाही, चालू शकत नाही. And the gutters of the city would run with bloody all day. नाहीतर काय झालं असतं मग? गटर जे आहेत, नाले आहेत शहरातले, त्याच्यात सुद्धा रक्त वाहिलं असतं. म्हणजेच काय झालं असता? व्हायलन्स झाला असता, भांडणं झाली असती. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. आणि मी कसा एक थोडक्यात अनसिव्हिल आहे, असामान्य नागरिक आहे, आणि मी अशा गोष्टींचा प्रोटेक्ट करतो. कशा गोष्टींचा? की कोणी व्हायलन्स केलं त्याच्यावर काय करतो? अटॅक करतो, थोडक्यात रिव्हेंज घेतो. आय मे बी हॉटी और बोरिश. मी कसा आहे? हट्टी आहे किंवा मी एक गर्विष्ठ व्यक्ती आहे. And there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. आणि जे असे इल मॅनरपणे वागतात त्या लोकांबद्दल सुद्धा काय पाहिजे? काहीतरी कायदा पाहिजे, तिथे पेनल्टी नाही, त्यांना कोणतीच शिक्षा नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से. आणि लॉ असं, आणि त्याचं एक प्रवाह आहे, पुन्हा एक विचार आहे की लॉ असं म्हणू शकत नाही, माझ्यावर कंपेल करू शकत नाही, कंपेल म्हणजे कंपल्शन करू शकत नाही. से प्लीज और टू अट्यून माय व्हॉइस टू अदर्स पीपल्स सेन्सिबिलिटी एज मोर दॅन इट से दॅट आय शॅल. मला ते इतर लोकांचं जे काही बोलण्याची ट्यून आहे त्याचं किंवा वागण्याची पद्धत आहे, तसंच मला वागण्याची रीत सांगण्याचा तो फोर्स करू शकत नाही. पुढे उदाहरण दिले, पहा, दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय माउसेस और डाय माय हेअर. असं सांगितले पाहिजे त्याने की तू तुझी जी मिशी आहे ती काढून टाक, वॅक्स करून टाक. माउसेस मीन्स मिशी, आणि डाय करणे हेअर, किंवा वेअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, किंवा छातीवरची म्हणा किंवा पाठीवरचे जे केस आहेत ते काढायला लावणे, माझी मर्जी. थोडक्यात मला कोणी कंपल्शन करू शकत नाही. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स. माझ्या भावनांशी कोणी खेळू शकत नाही, लॅसरेशन करू शकत नाही. ॲज अ केस ऑफ कंपेन्शन, म्हणजे थोडक्यात भरपाई म्हणून नाही, तुला असं वागणंच आहे, तुला असं करणंच आहे. देअर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स. या बाबतीत काय आहे? थोडक्यात
देअर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल. नैतिक गोष्टी बाबतीत म्हणा किंवा तारतम्य बाबतीत असं काही एक आगळीवेगळी गोष्ट नाही की असंच वागलं गेलं पाहिजे. ओके माय फ्रेंड्स, मीन्स वन कॅन बिहेव ॲज ही लाईक. In this passage, we have read the importance of saying please and the view of the writer or the person who wants to show his inner feeling about manner or the legislative law, maybe. Okay, my friends, now we have already activity on it. Just in the morning I have given you that assignment about on saying please. Now we are going to solve that activity one by one. Now global understanding A1. आता या ठिकाणी तुम्हाला मी सूचना केली आहे की कोणत्या ओळीपासून कोणत्या ओळीपर्यंत द लिपमॅन पासून तर आता जे मी शिकवलं आहे त्या ओळीपर्यंत. द यंग लिपमॅन ते इन दिस मॅटर्स, पेज नंबर 14 तर पेज नंबर 15चा पहिला पॅराग्राफ. ओके, ग्लोबल अंडरस्टँडिंग पहिली ॲक्टिव्हिटी. त्यातलं पहिली ॲक्टिव्हिटी आहे द लिपमॅन हरल द पॅसेंजर. बिकॉज आता याचं उत्तर तुम्ही मनाने लिहू शकता. त्या लिपमॅनने त्या पॅसेंजरला फेकून दिलं, लिफ्टमधून ढकलून दिलं. बिकॉज ही डिड नॉट से स्टॉप प्लीज वर, ही जस्ट सेड स्टॉप. एवढं जरी लिहिलं तरी यू मे गॉट 1 मार्क्स. नंतर मग पुढचं होतं डिस्कोर्टेसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. मीन्स मित्रांनो लिहून घ्या आहे. डिस्कोर्टेसी is not a legal offense. mean आता डिस्कोर्टसी आता याच्याबद्दल तुम्हाला मी बोलतो की डिस्कोर्टसी म्हणजे असभ्य वागणं, वर्तन करणं. हे काही एक कायदेशीर गुन्हा नाही. याचा अर्थ काय होतो? मीन्स there is no law of courtesy in India. It is only behavioral related to human being.
Okay, my friends, discourtesy is not a legal offense, means there is no law of courtesy in India. It is only behavior related to human being. थोडक्यात माणसाचं कसं वागणं पाहिजे त्याच्याशी तिथे निगडीत आहे, तिथं कायदा नाही. त्यानंतर मग ॲक्टिव्हिटी 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन बद्दलची E2. The activity was or is, our fits would never be ideal. Explain the line in deep. आपले ज्या मुठ्या आहेत त्या मोकळ्या व्हायला नको. या ओळींचा अर्थ काय होतो? थोडक्यात आवर फिट्स वुड नेव्हर बी आयडियल मीन्स इट मीन्स we would not excited from any misbehavior. थोडक्यात आपण एखाद्या व्यक्ती जर आपल्याशी वाईट वागला तर लगेच त्याच्याशी आपण उद्धटपणे वागायला नको किंवा आपण लगेच उत्तेजित व्हायला नको. देन we must be keep and calm we should not herald anyone in excitement. आपण एखाद्या व्यक्तीला इजा करायला नको इन एक्साइटमेंट. ओके माय फ्रेंड्स, नाउ वी हैव एक्टिविटी नंबर 3. Four and 5. It is about interpretation. The law does not compel me to say please explain the writer's view from the extract. कायदा मला कंपल्सरी करू शकत नाही प्लीज म्हणणं. त्या ठिकाणी रायटरचं व्ह्यू आहे, त्याबद्दल मी तुम्हाला एक थोडी माहिती देणार आहे. थोडक्यात इथं आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे मित्रांनो. पहा त्या ठिकाणी A3. The law does not compel me to say please explain the writer's view from the extract. तो कायदा मला कंपेल करू शकत नाही, सक्ती करू शकत नाही. It because no legal system could attempt to legislate against bad manners. आता पाहती गोड पेज नंबर 14 मध्ये ते वाक्य आहे.
तुम्हाला लिहून देतो मी एक वाक्य, त्याच्या पुढचं वाक्य लिहायचं तुम्हाला. नो लीगल सिस्टीम could attempt ते वाक्य वाचतो मी. टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅन मॅनर्स और कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच डज नॉट इट सेल्फ रिकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. इथपर्यंत जरी लिहिलं तरी तुम्हाला त्या रायटरचे व्ह्यू मांडता येईल किंवा सांगता येईल. पुढचे 2 वाक्य जरी तुम्ही ॲड केले तरी ती ॲक्टिव्हिटी पूर्ण होते, तुम्हाला 2 मार्क्स भेटतील. नंतर मग चौथा प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्सचा. इज प्लीज वर्ड इम्पॅक्ट टू अदर्स, एक्सप्लेन युअर व्ह्यू. तुमचं मत मांडायचं की हा जो प्लीज शब्द आहे हा इतरांवर प्रभाव टाकतो का. मग तुमचं मत मांडायचं ये शुअर, यस असेल तर यस, यस आय थिंक इट impacts other. Okay, it is a part of manner. It is a also psychological thing which impress other person. ही एक मानसशास्त्रीय गोष्ट आहे की ती समोरच्या माणसाला काय करते, इम्प्रेस करते. थोडक्यात मित्रांनो तुमचं मत मांडायचं या ठिकाणी. त्यानंतर मग ग्रामरचे 2 वाक्य आहे, त्यांची उत्तरं तुम्हाला सांगतो मी. आवर फील्ड्स वुड नेव्हर टू आयडियल. आन्सर पहिल्याचं आवर फील्ड्स वुड ऑलवेज, काय म्हटलं त्यांनी, आयडियल म्हणजे बंदिस्त असणे, त्याच्या विरुद्ध काय फ्री, हे आहे त्याचं अफर्मेटिव्ह. आणि दुसरं वाक्य आहे देअर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स. असं वाक्य. त्याचं आन्सर दुसऱ्याचं, पहिल्याचं आन्सर होते त्या ठिकाणी फक्त देअर इज नो अलाउन्स फॉर मोरल ॲज वेल ॲज, अँडच्या ऐवजी काही फक्त ॲज वेल ॲज. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर शेवटचा जो पार्ट होता तो होता व्होकॅब्युलरी संबंधी